तो नेमका कसा पोरगा पाहिजे सांग? प्रत्येक पोरीला असं वाटतं की आपल्यावर कोणतरी प्रेम करणारा असावा, पण फक्त माझीच काळजी घेईल असा पोरगा मला नको. माझ्या बरोबर सगळ्यांना जपेल असा पोरगा मला पाहिजे, ज्याची स्वतःची काहीतरी स्वप्न असतील, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणारा पाहिजे. लोकांना त्याला बघताच सलाम ठोकला पाहिजे. त्याचं रुबाब तर असा पाहिजे की पोरी त्याला बघताच डायरेक्ट पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट. गेला कॅमेरा? हो, शितलीनं काढून घेतला होता. तू होताच म्हणून हा कॅमेरा वाचलाय, नाहीतर कॅमेऱ्याची इट्टीच केली असती शितलीनं. आणि शितलीच्या नादाला लागू नको बरं का. मी कशाला तिच्या नादी लागतोय? तिच्या घरातल्यांनीच मला बोलवलेलं. परत फोटो काढायला गेला तर काळजी घे. मी कशाला जातोय का? आता फोटो काढून झालेत ना, आणि त्या फोटोवर तिला 1 नंबर स्थळ येतील. बघू आता कसली स्थळ येतात. नीलम, हा बघ, हा जरा चांगलं वाटतंय. फलटणचं निंबाळकर आहेत. अहो एकदम चांगलं घर आहे, आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय, तूच बघून सांग बघायचं का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार. नाही काय नाही. होय भाऊजी, नेमकं कशासाठी आलो आपण इथं? अरे सांगतो की, चल अरे आज चल. जैन सर. जय हिंद फडतरे साहब. काय चाललंय सध्या? चाललंय सर, पण आपली आर्मीची लाईफ रोज मिस करतो. हो जी, आर्मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करते. तुमच्या पराक्रमांचे एक्झाम्पल आम्ही अजूनही देतो बरं का. ज्या प्रकारे तुम्ही कारगिलच्या युद्धात लढलात, तो पराक्रम आजही आम्हाला प्रेरणा देतो. हा तुमचा मोठेपणा झाला सर. मी माझं काम केलं. आपल्या भारत माताची सेवा करण्यासाठी हा पराक्रम करण्याची संधी मला आर्मीने दिली, तेही महत्वाचं आहे ना. दॅट्स द स्पिरिट. बरं, ओळख करून देतो. हा अजिंक्य. हॅलो. हॅलो सर. हा बी आर्मी ट्राय करतोय. गावातला अजून एक पोरगा इथं आत्ताच भरती झाले, विक्रम राऊत म्हणून. कामले, रिक्रूट विक्रम राऊत को बुलाना. सर. वाह फौजी, क्या बात. म्हणजे गावातली मुलं तुमच्या पावलावर पाऊल टाकतायत तर. प्रयत्न चालू आहेत सर. ऑफकोर्स, प्रयत्न पाहिजेतच. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे कारगिल विजय दिनानिमित्त आमच्या युनिट करून आम्ही ज्या फौजीचं कौतुक करतोय, त्या फौजीची साथ आहे तुला. काय काय झालं? आम्ही इथं काय आलो ते त्याला माहित नव्हतं. सरप्राईज होतं. हो, सरप्राईज ओपन केलं का मी? हो नाही नाही, आता इथं आला सांगायचंच होतं. अरे तुझ्या व्यक्तीबरोबर इथे आलेला आहेस, त्या व्यक्तीचा सत्कार आहे आज. हॅलो सर. तुझं नाव अजिंक्य राईट? हो सर, अजिंक्य शिंदे. कसं वाटतं इकडे येऊन? एकदम भारी वाटतंय सर. 3 वेळा ट्राय केला मी इथे यायचं, पण नाही जमलं. आणि आता बघा, याच महिन्यात 2दा यायला मिळालंय मला. एकदा विकायला सोडायला आलतो तेव्हा, आणि आता परत. सगळंच भारी वाटते सर. आर्मी की बात ही और होती है. तू हे सगळं भारी म्हणतोयस, तेवढं हे सोपं नाही. आर्मीत भरती होणं जितकं अवघड आहे ना, त्यापेक्षा खूप अवघड आहे तिथलं ट्रेनिंग कंप्लीट करणं. सर, तुम्हीच म्हणाला होतात ना, इथून जवान म्हणून बाहेर पडण्यासाठी नुसतं कष्ट घेऊन चालणार नाहीत, जीवाचं रान करावं लागेल.
आणि वेळेप्रसंगी जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल, आणि ती बाजी लावायला मी तयार आहे सर. ग्रेट. माणसाला कॉन्फिडन्स असणं चांगलं असतं, पण ओव्हर कॉन्फिडन्स नेहमीच घातक ठरतो. भले भले नांगी टाकतात तिथे आल्यावर. तुझ्या मित्रालाच विचार. अहो मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलत सर. अहो खरंच त्यांच्यासारखं नाही मी. अहो सर माझा जन्मच झालाय भारतीय फौजमध्ये येण्यासाठी. अच्छा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. लवकरात लवकर तू भारतीय लष्करात सिलेक्ट व्हावं. फक्त मी प्रे करेन की ट्रेनिंग साठी तुला माझं युनिट मिळू नये. सर माझी आजी म्हणते की सोनं जेव्हा आगीतनं जातं ना तेव्हाच त्याला झळाळी येते. मी तयार आहे सर. मी आता भरती होणारच, पण ट्रेनिंग सुद्धा तुमच्याकडनंच घेणार. ऑल द बेस्ट. भेटू लवकरच. आजा, चालायचं? इथनं पाच नाही का ना भाऊजी? माझं बी तसंच झालंय. चल. जीव आवडला होय तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला. अगं चांगलं आहे की. आता ते बघूनच ठरवायचं, न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही हो पोरगा? तू सांगितलंस तर बघीन. असं आहे होय? लग्न कोणा संग करणार? ती मी सांगितलं त्याच्या संग. शाळेत असं नाही, त्यांचं आधी झालं, माझं नंतर झालं. त्यांचं आधी झालं, शिक्षण मला कळलं नाही. मला वाटलं प्रेम झालं का लग्न झालं. घरात फोन केला, घरात समजलं, मग भांडणं चालूच राहिलं. ते महिनाभर चालूच राहिलं आणि नंतर मग काय आपलं फिल्मी स्टाईल फायटिंग. माझ्या छातीत आता धडधड आला. हम भी आपके शिव हैं गुरुजी. अपना दिल हारे हैं तो आपका दिल जीते भी. हमारी जीत का तोहफा आपकी हाँ है. ना से काम नहीं चलेगा. मग कशी जाणार? जाईन कॅबनी किंवा रिक्षाने. पण आज तर संप आहे ना कॅबचा आणि रिक्षाचा. मी 3 म्हणायच्या आत बस, नाही तर पायी पायी जायला लागेल. बरं हा बसते बसते. रेडी का शन्या? हा रेडी, चल. तुम्हाला तुमचा हक्क आणि थोरलेपणा पाहिजे, बरोबर? अहो भय मामांजी, म्हणून तर नवरा बायको वाटणी मागवलोय ना. बघ तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आम्हाला खरंच काय बी नको. मग आजपासून आपल्या घराचा समजा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतो. आता बास. आता अजून पिक्चर नाही बघू शकत मी. तुम्हीच म्हणालात ना तुमचे फ्रेंड्स येणार आहेत, मग ते कुठे आहेत? अहो ते फुकट आहेत, त्यांना काही कामधंदे नाहीयेत. पण मला निघावं लागेल, मला काम आहेत. अच्छा, ते फुकट आहेत, तुम्हाला खूप काम आहे. आनंद झाला ऐकून.